कोल्हापूर महानगरपालिकेच्या आज स्थायी सभापती, परिवहन सभापती, महिला बाल कल्याण सभापती आणि उपसभापती अशा निवडणुकीचा आज कार्यक्रम दिवस होता। त्यामध्ये परिवहन सभापती निवडणुकीच्या मध्ये परिवहन समितीच्या बरोबरीनं पहिल्यांदा स्थायी सभापतीची निवड झाली आणि त्या स्थायी सभापतींचं मतदान आज परिवहन सभापतीला घेण्यात आलं। या बाबतीमध्ये परिवहन सभापती समितीला स्थायी सभापती हे पदसिद्ध सदस्य असतात, यामध्ये काही शंका नाही, पण त्यांना मताचा अधिकार आहे का असा आमचे परिवहन समिती सदस्य दुर्वाज बापू कदम यांनी आक्षेप घेतला त्या निवडीच्या दरम्यान। त्यावेळी त्यांना आज सांगण्यात आलं की प्रकरण 25 महापालिका अधिनियम प्रकरण 25 पोट कलम 2 अन्वये त्यांना अधिकार देता येतो, पण त्याची पूर्ण वाचन करण्याच्या वेळी आलं त्यावेळी त्या कलममध्ये कुठेही स्वयंस्पष्ट असा उल्लेख नाही आहे की स्थायी सभापतींनी परिवहन सभापतीच्या निवडणुकीमध्ये मतदान करावं। पदसिद्ध सदस्य आहेत ते, पण त्यांना मताचा अधिकार आहे असा कुठेही उल्लेख नाही आहे। समिती सभापतीची 12 सदस्य जे निवडले जातात त्यातूनच व्हावी असं प्रकरण 25 कलम 2 मध्ये उल्लेख आहे, म्हणून त्याचा आक्षेप म्हणून आम्ही आज पीठासन अधिकारी श्री संजय शिंदे, उपजिल्हाधिकारी साहेब, नगर सचिव सुनील भित्रे आणि निवडणूक अधिकाऱ्यांना सहाय्य म्हणून जे इथले कोल्हापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र अडसूळ यांच्या समोर आम्ही निवेदन दिले आणि त्यांच्याकडे खुलासा मागितला, तर त्यांना खुलासा काय करता येईना, त्याची तरतूद दाखवता येईना, तर त्यांनी आम्हाला सांगितलं याच्यावर आम्ही लिगल ओपिनियन घेतो, एकाला 2 वकिलांचं घेतो आणि तुम्हाला 2 दिवसात देतो। निवडणूक 8 आणि विरुद्ध 5 झाली, तशी बलाबल प्रमाणे महायुतीकडे 7 आणि आमच्याकडे 5 अशीच व्हायला पाहिजे होती। 8वं मतदान आलं हे आमचा आक्षेप एवढ्यासाठीच जर स्थायी सभापतींना मतदानाचा अधिकार जर तरतूद असेल हे त्यांनी जर दाखवलं तर इथून पुढच्या काळात पण ती तशीच राहावी, यासाठी आमचं हे निवेदन आणि त्याचा खुलासा घेणार आहे। कारण ह्याच्या अगोदरचे महापालिकेचे अनुभव वाईट आहेत। सत्ताधारी मुंबईतनं जे आदेश देतील त्याप्रमाणे काही वेळेला निवडीमध्ये बदल तासाभरात झालेले अनुभव आहेत, त्यामुळे आम्ही आता त्यांच्याकडे त्या पद्धतीनं खुलासा मांडत, उद्या कदाचित आमचा स्थायी सभापती झाला आणि यांनी त्याला मताचा अधिकार नाकारला तर, म्हणून आम्ही आमचा आक्षेप आज हा नोंदवलेला आहे। तो काय विनाकारण असं काय चुकीच्या बुद्धीने वगैरे नाही, कोणाला त्रास द्यायच्या हेतून वगैरे नाही किंवा निवडीला आव्हानात्मक वगैरे नाही, पण तरतूद जी आहे ती कायमपणे त्याच पद्धतीने राबली पाहिजे, यासाठी आमचा आक्षेप आहे। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी गरजेचा असतो तो पाया भक्कम असणं। त्यांच्या स्वप्नांना हसत खेळत योग्य तो आकार देण्यासाठी आणि सुसंस्कारांसोबतच मनोरंजनातून शिक्षणाची ओळख करून देण्यासाठी आजच निवड करा अंकुर प्ले स्कूल। प्रशस्त ग्राउंड, ऍक्टिव्हिटी बेस्ड एज्युकेशन, ऑलिम्पियाड, अबॅकस सारख्या स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन, आठवड्यातून एकदा टेस्ट, मनोरंजनातून शिक्षण हे तर आहेच, पण योगा, डान्स, लाठीकाठी, लेझिम तसेच संस्कार वर्गही आम्ही मुलांसाठी भरवतो। सीबीएसई आणि सेमी माध्यम असे पर्याय उपलब्ध असलेली, सीसीटीव्हीच्या सुरक्षित वातावरणात आणि तज्ज्ञ शिक्षक वृंद लाभलेली अंकुर प्ले स्कूल फक्त मुलांसाठीच नव्हे तर पालकांसाठीही विविध कार्यक्रमांचं आयोजन तसेच धावपळीच्या जगामध्ये मनाचं आरोग्य टिकवण्यासाठी मुलांना मेडिटेशन शिकवणारी एकमेव स्कूल। आपल्या पाल्यामधील सुप्त गुणांना ओळखून त्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आजच ऍडमिशन घ्या अंकुर प्ले स्कूल। प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी आणि सीनियर केजी, लवकरच डे केअर सेंटरही पालकांच्या सेवेत। अंकुर प्ले स्कूल, साने गुरुजी बस स्टॉपच्या मागे, साने गुरुजी वसाहत, कोल्हापूर।